ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 3 संन्यास आणि त्याग याविषयी भगवंत भाष्य करीत आहेत. पुढे ते म्हणाले, पार्था, अशा प्रकारचा संन्यास जेव्हा घडतो किंवा वर्तन घडते म्हणजे कर्मफलत्याग रूप संन्यास असे वर्तन घडते, तेव्हा ते काम्यकर्म बाधक होत नाही आणि निषिद्ध कर्म हे निषिद्ध म्हणून साधकाने अगोदरच सोडून दिलेले असते. धान्य तयार झाल्यावर त्याचे रोप जसे वाळून जाते तसे फलत्यागाने कर्म निर्जीव होते आणि मग आत्मज्ञान जणू त्या साधकाला शोधत येते. अशा प्रकारे साधक जेव्हा फळाचा त्याग आणि काम्य कर्म वर्ज करून संन्यास असे दोन्ही साधतात, तेव्हा ते आत्मज्ञानाचे अधिकारी होतात. परंतु हे त्यागाचे वर्म नेमके कळले पाहिजे. अंदाजाने जर कोणी ते करू म्हणेल तर त्याग तर होणारच नाही, उलट तो जास्तच बंधनात पडेल. रोगाची परीक्षा न करताच औषध घेतले तर ते जसे बाधकच होते तसे होते. अन्नासारख्या ज्या गोष्टी त्याग करण्यासारख्या नसतात त्यांचा त्याग करू नये, कारण अन्नत्याग केला तर जीवच जगणार नाही. आणि विषसमान गोष्टींचा स्वीकारही करू नये, दोन्हीही हिताचे नाही. त्यागाची युक्ती साधली नाही तर सर्व त्याग निष्फळ किंवा व्यर्थ होतो. म्हणून विरक्त महात्मे फलत्यागा वाचून दुसरे काही जाणत नाहीत. ज्याला फलाशा सोडवत नाही ते कर्माला बंधनकारक असं म्हणतात. कर्मच बंधनकारक आहे. जसे रोगी मनुष्याच्या जिभेला चव नसते म्हणून तो काय म्हणतो की अन्नच बेचव आहे, तसं त्यांचं होतं. असे लोक कर्मालाच नावं ठेवतात आणि सर्व कर्मांचा त्यागच करावा असा स्वतःच्या बुद्धीनेच निर्णय घेतात. तर दुसरे कित्येक जण म्हणतात, यज्ञ, दान, तप आदी कर्मे अवश्य करावीतच, त्याशिवाय चित्तशुद्धी होणार नाही. सोन्याला चोखपणा येण्यासाठी अग्नीत पडावे लागत नाही काय? त्याप्रमाणे कर्मे कष्टदायक आहेत म्हणून त्यांचा त्याग करू नये. अशा प्रकारे फलत्याग की कर्मत्याग अशी मतमतांतरे आहेत. आता मीच त्या मतमतांतराचे निरसन करतो. पुढे भगवंत म्हणाले, हा त्यागही विविध प्रकारचा असतो असे जाण. जो मुमुक्षु साधक मुक्तीविषयी जागृत असतो त्याचे यज्ञ, दान, तप आदी आवश्यक कर्म त्याने सोडूच नये. प्रवासी मनुष्याने पायाने चालणे सोडून चालेल का? मग पोचणार कसा तो? त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मुक्कामापर्यंत पोचायचे असेल तर यज्ञ, दान, तप ही साधने वापरून तिथवर पोचायचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. जेव्हा चालण्याचा वेग वाढत जातो तेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोचून विसावा हा मिळतोच. माऊली म्हणतात, जे चालणे वेगावत जाये, म्हणजे चालण्याचा वेग जेव्हा वाढत जातो तो वेगू बैसावयाची होये, म्हणजे तो वेग जो असतो तो मुक्कामाच्या ठिकाणी लवकर जाऊन बसण्यासाठीच असतो. तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. त्याप्रमाणे कर्म करण्याचा आग्रह नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होण्यासाठीच आहे, कर्म सोडून देऊन भागणार नाही. त्याप्रमाणे विहित कर्मे यथाशास्त्र केली तर नैष्कर्म्य अवस्था लवकरच प्राप्त होऊन आत्मज्ञानाचे विसाव्याचे ठिकाण लवकरच येते. विहित कर्मे श्रद्धेने केली तर लवकरच चित्तशुद्धी होते. तीर्थस्नानाने जसा शरीरावरील मळ धुवून निघतो तसे क्रमाक्रमाने अंतःकरण शुद्ध होते आणि मुमुक्षुला कर्मेच कर्मबंधनातून सोडवतात. कर्मे जरी सात्विक श्रद्धेने आचरली तरी ती फळभोग देतातच असे मागे सांगितले. तरीही तीच कर्मे विशेष खुबीने केली, युक्तीने केली तर जीवाला मोक्षप्रद होतात. ती खुबी किंवा युक्ती कोणती ते आता तुला सांगतो.
नित्य नैमित्तिक कर्मे करीत असता अंगी कर्तृत्व भाव आणि त्याचा अभिमान नसावा. उदाहरणार्थ, एखादा चाकर श्रीमंत मालकाबरोबर तीर्थयात्रा करून आला तर त्याला मी तीर्थयात्रा केली असा अभिमान नसतो, कारण त्याला केवळ मालकाच्या मर्जीने आणि पैशाने ती तीर्थयात्रा घडलेली असते. अशा वृत्तीने म्हणजे निरहंकार वृत्तीने कर्मे केली तर ती बाधत नाहीत. आणि कर्मे केल्यानंतर फळाकडे मनानेही दृष्टी वळवू नये. दाई जशी दुसऱ्याच्या बाळाचे सर्व काही करते, पण त्या बाळाविषयी ती आसक्ती ठेवत नाही. हे बाळ आपले नाही हे तिला नक्की माहीत असते, दृढ बुद्धी असते तिची त्याविषयी, पण तिचे ते कर्मदायीपणाचे ते मात्र ती मनापासून करते. तशी कर्मे करावीत. किंवा गुराखी सर्व गावाची गाई गुरे राखतात. सगळ्या गावाची गाई गुरं घेऊन ते रानात जातात सकाळी, पण त्यांना दुधाची आशा अपेक्षा नसते. ते काही त्या जनावरांचं दूध काढून घेत नाहीत. तसे कर्मफळाविषयी मन निष्काम अनासक्त करावे. अशा खुबीने जेव्हा कर्म घडते तेव्हा त्याला आत्मवस्तूची प्राप्ती झालीच म्हणून समज. सारांश: फलाशा आणि कर्ताभाव सोडून देहबुद्धी न ठेवता अशी कर्मे करावीत असा माझा संदेश आहे. मोक्षप्राप्तीसाठी तळमळणाऱ्या साधकाने माझे हे सांगणे निरंतर लक्षात ठेवावे. इथं भगवंतांनी संदेश दिलेला आहे की कर्ताभाव आणि फलाशा सोडून देहबुद्धी न ठेवता कर्मे करावीत असा माझा निरोप आहे, असं ते म्हणतात. हरिओम तत्सत. भाग 3 समाप्त.